विविध भारती केंद्र आहे. 6:15 होत आहेत. आता ऐका ठळक बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. 3 मार्च रोजी धुलीवंदन सणानिमित्त नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्यात आलाय. या दिवशी ऑरेंज लाईन, ऑटोमोटिव्ह चौक ते खापरी मेट्रो स्टेशन आणि ॲक्वा लाईन, प्रजापती नगर ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन या दोन्ही मार्गांवरील 4ही टर्मिनल स्थानकांवरून मेट्रो प्रवासी सेवा दुपारी 3 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. सर्व मेट्रो प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलाची कृपया नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. नागपुरात 2 ठिकाणी कारवाई करून 6,25,00,000 रुपये किमतीचा 1250 किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी चौघांना अटक केली असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागानं दिली आहे. अटक केलेल्या चौघांचाही ओडिशा मध्य भारत कॉरिडॉरवर कार्यरत आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करी नेटवर्कमध्ये सहभाग होता, असं संचालनालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेनंतर टप्प्याटप्प्यानं मतदार याद्या प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. मात्र या याद्या अद्याप निवडणूक आयोगाचं पोर्टल आणि मोबाईल ॲपवर उपलब्ध करण्यात आल्या नाही. मसुदा यादीतून वगळलेल्या एकूण मतदारांची संख्या अजून स्पष्ट झाली नसली तरी बांकुरा जिल्ह्यातल्या सुमारे 1,18,000हून अधिक मतदारांची नावं वगळण्यात आल्याची शक्यता निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी आज मुंबईत आघाडीच्या उद्योगांच्या प्रमुखांशी भेटीगाठी घेणार आहे. मुंबईतले अनेक कार्यक्रम झाल्यावर ते उद्या नवी दिल्लीला रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून मार्क कार्नी 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आले आहे. राज्यातील विविध मैदानांवर शौचालय आणि चेंजिंग रूमच्या अभावामुळे गैरसोय होत आहे. या प्रकरणी लोकायुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक SIT स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य मिलिंद नार्वेकर, चित्रा वाघ, अनिल परब, प्रवीण दरेकर यांनी राज्यातील क्रीडा मैदानांवर महिला खेळाडूंसाठी स्वच्छतागृह नसल्याची बाब एका प्रश्नाद्वारे मांडली. T20 विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. आजच्या सामन्यातल्या कामगिरीवर पाकिस्तानचं उपांत्य फेरीतलं भवितव्य अवलंबून आहे. काल रात्री कोलंबो इथं झालेल्या सुपर 8 फेरीत इंग्लंडनं न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.